पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल विधान भवनामध्ये तुम्ही मुद्दा मांडलात की अनुदानित शाळा असतील किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, जो शालेय पोषण आहार दिला जातो त्यामध्ये जवळपास 1800 कोटींचा घोटाळा आहे असं तुम्ही आरोप केलेले आहेत. वाटाणाची जे टेंडर निघालं होतं, टेंडरमध्ये एक वेगळा वाटाणा दाखवण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्षात वेगळा दिला जातोय. काय नक्की तुमचं म्हणणं आहे, काय सांगा? जवळपास महाराष्ट्रातल्या 1,03,00,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेतात ह्यांना पोषण आहार दिला जातो. ह्या पोषण आहाराचं काम जवळपास 86,000 शाळा आहेत. ह्या पोषण आहाराचं काम याआधी महिला बचत गटांनी त्या गावातल्या किंवा त्या भागातल्या महिला बचत गटांनी द्यायचं. या आपण बघतोय की लाडकी बहीण हा शब्द सगळ्यांचा आवडता आहे. स्वतःला लाडका भाऊ म्हणून घेतात आणि लाडका भाऊ घेण्यामध्ये प्रत्येक भावाची शर्यत लागलेली असते. मी लाडका का तू लाडका, मी सगळ्यात जास्त लाडका मी. परंतु अशा वेळेस 86,000 महिला बचत गटाचं काम हिरावून घेऊन त्यांनी काही 2-3 लाडक्या कंत्राटदाराला हे काम दिलं महाराष्ट्राचं. आणि त्यात त्यांनी जे मूळ टेंडर होतं त्या टेंडरमध्ये स्पेसिफिकेशनमध्ये हिरवा वाटाणा आणि त्याचा 134 रुपये प्रति किलो हा भाव दाखवला होता. आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर झाली त्या वर्क ऑर्डरमध्ये फक्त वाटाणा हा शब्द ठेवला, हिरवा वाटाणा शब्द काढला आणि पुरवठा फक्त वाटाण्याचा केला गेला. आणि त्याचा साध्या वाटाण्याचा म्हणजे पांढऱ्या वाटाण्याचा भाव 30 रुपये 35 रुपये किलो आहे आणि हिरवा वाटाण्याचा 134 रुपये किलो आहे. त्यामुळं हिरव्या वाटाण्याच्या भावात यांनी पुरवठा साध्या वाटाण्याचा केला आणि बीड हिरव्या वाटाण्याचं उचलण्याचं काही ठिकाणी उचललं गेलं आहे, अजून काही ठिकाणी प्रोसेस आहे. त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की लहान लेकरं स्वासांनी भ्रष्टाचारासाठी सोडलेले नाहीत. जे लहान लेकरांच्या पोटात पोषण आहार जातो ते पोषण आहारामध्ये सुद्धा भ्रष्टाचार ह्यांना करायला ते सुद्धा कमी पडलं. हे रस्ते बाकीच्या मोठ्या मोठ्या प्रकल्पात तर भ्रष्टाचार करतातच, परंतु हे सुद्धा ह्यांना कमी पडलं. ही खरं तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री नेहमी म्हणतात, आता मुख्यमंत्र्यांचं सुशासन 2.0 असं म्हणतात. माझी त्यांना विनंती आहे, मी पुरावे कालही सभागृहात दाखवले, आजही मी पत्र लिहून त्यांना पुराव्यासहित त्यांच्याकडे लिखित देणार आहे. आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, कारवाईची धमक मुख्यमंत्र्यांनी दाखवावी आणि कुणाच्या दबावाखाली न येता यात जर कारवाई झाली तरच मग सुशासन 2.0 आपण मान्य करू. तुम्ही असं देखील त्यामध्ये म्हटलंय की टेंडर 134 रुपये किलोचं काढलं आणि 30 रुपये किलोचा वाटाणा सफेद वाटाणा घेतला आणि याच्यातले जे पैसे आहेत ते पैसे कुठेतरी निवडणुकांमध्ये वापरले जात आहेत आणि जिंकलो म्हणून असं सांगितलं बघतोय की सत्ताधारी पक्ष निवडणुकीत कशा पद्धतीने पैशाचा वारेमाप वापर करतोय. त्यामुळं हा पैसा कुठून येतो तर ह्यातला हा एक सोर्स आहे. बाकीचे सोर्सेस माहीत होते, पण हा लहान लेकरं म्हणजे जिथं शालेय पोषण आहार सुद्धा यांना कमी पडला भ्रष्टाचारासाठी, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न, तुळजापूर संदर्भात आणि शनिशिंगणापूर संदर्भात जे ड्रग्ज प्रकरण होतं आणि पुजाऱ्यांचा जो प्रश्न होता त्याच्यावरती लक्षवेधी जी आहे ती तिथल्या शिवसेनेच्या आमदारांनी मांडली. त्यांचं असं भाजपच्या आमदारांनी मांडली. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी CBIची चौकशी झाली पाहिजे, आमचा पोलीस खात्यांवरती विश्वास नाहीये. भाजपच्याच आमदाराचा त्यांचे मुख्यमंत्री असलेल्या गृह विभागावर विश्वास नाही असं तुम्ही सांगताय, मी ऐकलेलं नाही. तुम्ही जर सांगत असाल तर मग त्यांचाच मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही असं दिसून येतं. आणि आम्ही याआधीही त्यातले काही जे मुद्दे, काल मी ड्रग्ज प्रकरणावर बोललो, त्यात अतुल अग्रवाल नावाचा जो मुख्य आरोपी ज्याच्याकडनं ड्रग्ज घेतलं गेलं असं सांगितलं, अजून त्याला आरोपी केले गेलेले नाही, अजून 8 आरोपी फरार आहेत. आणि ह्यात कुठंतरी त्या तुळजापूर विकास आराखड्याचा ड्रग्जचा काहीच संबंध नाही. विकास आराखडा हा वेगळा विषय आहे, ड्रग्ज हा वेगळा विषय आहे. काही लोकांमुळे तुळजापूर बदनाम होत असेल आणि त्याचा जर तुम्ही विकास आराखड्याशी संबंध जोडत असाल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. ड्रग्ज हा विषय वेगळा, विकास आराखडा हा विषय वेगळा. त्यामुळे विकास आणि ड्रग्ज हे कुठंच म्हणजे जुळू शकत नाही. मला एवढंच म्हणायचं की मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की ड्रग्जच्या बाबतीत 0 टॉलरन्स. मग 0 टॉलरन्स जर असता तर तुमची सहिष्णुता तुळजापूरच्या बाबतीत का नाही? तिथं का सहिष्णुता दाखवताय तुम्ही तुळजापूरच्या बाबतीत? तुमचे उमेदवार कोण आहेत, बाकीच्या गोष्टी तुम्ही प्रवेश कोणाला देताय? मग 0 टॉलरन्स तुमच्या राजकीय म्हणजे बोलण्यापुरता आहे का कृतीतून दिसतोय? तुळजापूरचं उदाहरण एक महाराष्ट्रासाठी चांगलं उदाहरण आहे. 0 टॉलरन्स ड्रग्जच्या बाबतीत 0 टॉलरन्स आहे का नाही तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पूर्ण महाराष्ट्राला समजून येईल की 0 टॉलरन्स आहे का टॉलरन्स आहे त्यांचं. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर.